आता. इंडोर गेम्स याच्यात. अरे वा, असा फुल कॅप्चर झाला तो मोमेंट. बॅक टू माय चॅनल. आणि आज आता मी निघालो आहोत पिकनिकला जायला. दिस इज माय बॅग, जी खूप जास्त जड आहे. ट्रायपॉड वगैरे पण घेतलेलं आहे. आणि आता जस्ट आम्ही निघतो आहे. कॅब बुक केली आहे, कॅब येईल म्हणून. दीदी आणि मम्माचा पण झालेला आहे. सो आता मी तुम्हाला भेटते कॅबमध्ये बसल्यावर. सो गाईज फायनली आम्ही आता कॅबमध्ये आहोत. मी, मम्मा, दीदी आणि पप्पा पुढे बसले आहेत. आणि आता आम्ही इथून जाणार आहोत घाटकोपरवरून कर्जत. सो आता भेटते तुम्हाला डायरेक्ट घाटकोपरला बसल्यावर. सो गाईज फायनली नाव वी आर रीच्ड ॲट घाटकोपर स्टेशन. आता एक गाडीतून लगेच काढावं लागणार आहे. सगळ्यात बरं तर ट्रायपॉड पकडायला पाहिजे. एक काढले. सो आता आम्ही लोक पोचलो आहे घाटकोपरला. आणि आवाज कमी येत असेल माझा, बट थोडंसं समजून घ्या. बॅग घ्या. अँड नाव वी आर गोइंग. कुठून जायचं आहे? माझा आवाज मलाच ऐकून आहे तर कॅमेऱ्यात काय ऐकू जाणार आहे? ओके ठीक आहे. सो आम्ही तुम्हाला स्टेशनला गेलो. वगैरे काढून झाले आणि मावशीने मी फोन एकदम लांब तिकीट काढली की हिने सांगितलं भाऊजीनं पिंकी काढते म्हणून आपण फोन केला. आणि मी मला बोलले की अगं भाऊजी गेले आमची चौघांची काढा. मी बॅग माझी खाली ठेवते. विथ काय बोलले भाऊजी? उचलतच नाही कोणाचा. अशी पावडर. अगं पमीला फोन लावला तर पमी मला बोलली आता बाकीचे पण येत आहेत, त्यामध्ये थांबलोय. बघूया आता कोण कोण. आम्ही सगळ्यात फर्स्ट आलो. आता बघूया नेक्स्ट कोण. सो गाईज फायनली आम्ही ट्रेनमध्ये चढलो आहे. आणि आता ही लोक पुढच्या लेडीजमध्ये चढत आहे. आवाज माझा नसेल येत, सॉरी जरा. गाईज आता आम्ही पोचलो आहे कर्जतला. आणि आता मी पुढे जातो बिकॉज ही लोक पुढच्या डब्यात चढलेले, बाकीचे सगळे मावशी वगैरे. आणि बाकी 2 मावशी आमच्यासोबत होत्या. आता आम्ही जातो त्या लोकांना भेटतो. अगं हे बॅग अरे ती हातातच पकडावी लागते. सगळे भेटलेले आहेत. हे बघा गाईज, हे बघा सगळे आलेले आहेत. ही कोण वाटते सांग? नको ना. आधी इन्स्ट्रक्शन वाचायचे. अरे नको ना करूस. ठरवलं तर परत माहिती. सो गाईज आम्ही आता हॉटेलमध्ये आलो नाश्ता करायला. हे बघ इथे असे सगळे लाईनीत बसले आणि ह्या लोकांना बसायलाच जागा नाही. पकड ना जरा, पकड असतं काय जाणार आहे. लोकांना ना मला त्रास दिल्याशिवाय राहत नाही. मी एवढं त्यांना डिस्क्लेमर दिलं तरी पण मला चिडवत आहेत, सतत त्रास देत आहेत. उगाच येणाऱ्या तिथे नाश्ता दिला जाणार नाही. काय परत मग इकडे सूचना आहे की आहे विचारा ना असेल तर. इथे सूचना आहे पहिली, दारू पिऊन येणाऱ्यास येथे नाश्ता दिला जाणार नाही.
बरोबर चकला देणार ना. पिऊन आल्यावर चकला देणार. काय पण बोलते. दाखवलं. हे बघा पाठी सगळे बसलेत. मामी, आजी, मम्मा, मावशीचं लक्षच नाही. त्याच्या पाठी ललित मामा, ओजस, बबलू मामा, विराज मामा, मामी, पूर्वा मावशी, मावशी आजी, जितू मामा सगळे आहेत. हे सगळ्यांनी हाय बोला. लक्षच नाही कोणाचं. सगळे हात दाखवा. सगळ्यात जास्त रोस्ट करण्यामध्ये हात पप्पांचे आहे. पप्पा मला सगळ्यात जास्त रोस्ट करतात. सो आता आम्ही लोक गोलभाजी खातोय. तेव्हा काका प्लेट घेऊन फिरतात सगळीकडे आणि हे आम्ही खातोय. कशी आहे पप्पा? पप्पा कशी आहे? आचरा टिठा इज आचरा टिठा. दीपक काका आता फिरतात ना, आता तेव्हा फिरत होते. लहान होते. काकाला विचारलं प्युअर व्हेज रेस्टॉरंट. सकाळी नाश्त्याला काकाने विचारलं काय खाणार, नाश्त्याला काय खाणार. सगळे सांगतात काय काय सगळ्या चिकन लॉलीपॉप. हार्डकोर नॉन्स. एकदम लहान होती. किती होती? लहान होती. मी पहिली दुसरी तिसरी काका पहिली पिकनिक आठवते. चिकन लॉलीपॉप गोड चटणी. सो गाईज आमची वडा उसळ आलेली आहे आणि नाव मला हे खूप आवडतं. वडा उसळ वगैरे यमी यार. जे मोस्टली कोकणकर जे असतील ना, मोस्टली कोकणचे जेवढे काही बाजार आहेत ना, कोकणात जे काही बाजार भरतात सगळीकडे ह्या गोष्टी असतात. पप्पा मच्छीचं सार नाही. दीदी कसं आहे? ऑफकोर्स ब्रो. सो आता मी टेस्ट करते आहे वडा उसळची. मस्तपैकी कांदा वगैरे घालून पाव. हे 2 दिवस ना आता जास्त ओव्हर इटिंग होणार आहे माझं. रोजच होतं. रोज एवढं ओव्हर इटिंग नाही करत मी. जर आवडीचं असेल तर ओव्हर इटिंग. छान आहे. छान आहे. हां असं नको चांगलं आहे. झणझणीत आहे. मी आता ब्लॉग करते. सो गाईज आम्ही आता बसलोय टॅक्सीने. बघा एका सीटमध्ये 4 मी कसे बसलोय. मावशीची मम्मी आणि ओजस मावशी दीदी आणि पाटी मामा. डबल सीट आहे. स्वतः मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट विला अरे यार काय फंबल मारते. ही खूप फंबल मारते पण ठीक आहे जाऊ दे. मग मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट विलाला पोहोचू. सो गाईज आता आम्ही पोचलो आहोत मधुबन विलाला आणि इथे हे पाठीस रूम्स वगैरे आहेत. सगळे बसले आम्ही आणि आता बघू आम्ही आता आधी चेक इन करू. तुम्हाला रूम टूर देते आणि मग सराउंडिंग एरिया दाखवत. आता आम्ही जातोय पहिलं झोपाळ्यावर. आता मी एक्सप्लोर करतोय सगळं. नाही ते ब्रिजवाला आपण बघितलेलं ना गुगलला ते येते. अरे समोर बघ ना ते दिसतंय. आम्ही थांबा दाखवतो. आम्ही लोकांनी ना गुगलला जराशी सर्च मारलं की नक्की काय ते सगळं बघायला. तर तिकडे कसं थोडंसं तलाव टाईप होतं आणि वरती ब्रिज होतं. सो आम्ही आता तेच बघायला चालतं. टर्फ आहे बघ इथे. टर्फ
मामा टर्फ इथे आहे. राईटला टर्फ. जास्त बोलतेस. सही वाटतंय पण हे मोठं आहे खूप. ठीक आहे पण पूलच आहे ना. 2 पूल आहे. नाही पूल नाही आहे. हा पूल आहे. पूल आहे. हा डीप आहे. हे बघा इथे ओजा काय नाही आपल्याला रस्ता माहिती आहे. चल हे बघा इथे हे आहे आणि इथे असं तलाव टाईप आहे आणि त्याच्यावरती ब्रिज आहे. किती भारी वाटतंय हे. आपण ह्या पूलमध्ये येऊया पण हा डीप नाही एवढा. खराब आहे. पण हा डीप नाही एवढा. खराब आहे. भारी वाटतंय यार. फोटो काढ ना माझे. सकाळी आम्ही लोक रूमवर पोचलो. त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि आता तुम्हाला बघा होम टूर देते मी. पण सगळ्यात आधी एक दाखवते की ही लोक बघा स्विमिंग पूलमध्ये ऑलरेडी गेले आहेत. हो थांब येते मी येते. तर आता मी कपडे बदलून येणार आहे आणि लेट मी गिव्ह यू द रूम थिंग जिथे आम्ही राहतो. आणि इथे बाजूला पूल आहे. त्याच्यात ही लोक ऑलरेडी उतरलेले आहेत. आम्ही लोक रिफ्रेश वगैरे झालो आहे. पूलमध्ये जायचं संध्याकाळचा प्लॅन होता पण ही लोक आत्ताच उतरलेत. सो मी पण आता जाईन थोडा वेळ आणि लगेच बाहेर येईन. मग संध्याकाळी परत जाऊन आणि इथून आत आल्यावर वर जायचं आहे. आणि वरती 2 रूम्स आहेत आणि खूप मोठा असा बाल्कनी एरिया आहे. सो दिस इज आवर लेडीज रूम. लेडीज हे बघा असा फुल रूम आहे आणि इथे वॉशरूम्स आहेत. त्या वॉशरूममध्ये कोणतरी गेलं आहे. वॉशरूम पण खूप छान आहे. आणि पाणी किती आहे सांडलं थोडं. हे इथून पण व्ह्यू आहे. पण हे बघा आणि इथून बाहेर आलं की सरळ इथे जेंट्सचा रूम आहे. तोही थोडाफार सेमच आहे आणि वॉशरूम्स पण सेमच आहेत इथे. आणि हे आणि इथून एवढा काही खास व्ह्यू नाही आहे पण व्ह्यू आहेत बिकॉज नारळाची झाडं वगैरे खूप छान वाटत आहेत. आणि इथून बाहेर आलं आणि दोन्ही साईडला असे ट्रान्सपरंट विंडोज आहेत. इथे पण आहे आणि इथे पण आहे. आणि ही एवढी मोठी मस्त अशी गॅलरी आहे. ह्या साईडला तर पूल एरिया दिसतो इथून पूर्ण. हे बघा आणि हो आले. आणि ह्या साईडला फुल मस्तपैकी अशी झाडं आहेत. माउंटेन ते सगळ्यात जास्त रेड वालेत ना ते आबोलीची फुलांचं झाड आहे. सो गाईज आता मी पूलमध्ये जाते आहे. हे नाही काढलंय पण रिस्क वाटते मला ह्याची थोडीशी आणि कानातल्यांची. सो ते मी काढेन. हो येते थांब. सो गाईज किती वेळ आधी मी पूलमध्ये उतरलेच नव्हते कारण ही लोक नेहमी मलाच टार्गेट करून एक तर मला बॉल मारणार, मला डुबकावणार, मला माझ्यावर पाणी उडवणार हे मला माहिती होतं. आणि इथे तरी पण मलाच सगळे टार्गेट करत होते. तर मी उतरलेली पूलमध्ये. तर दोन्ही मामा आणि ओजस माझ्यावर बॉल मारत होते. आणि इथे मला टार्गेट करता करता काय झालं आहे हे तुम्ही बघा. मला टार्गेट करता करता तर बिचारा विहानचा लागला.
खेचत माझ्या मामाने डायरेक्ट पूलमध्ये घेतलेलं आणि मला ऑलरेडी ह्या लोकांची भीती वाटत होती कारण मला माहिती होतं की लोक मला डुबवणार आहे आणि त्यामुळे मी प्रिपेअर्ड होती की आता ह्या लोकांनी जर मला डुबायला घेतलं तर आपल्याला काय करायचं आहे. बट तरी पण पुढे बघा तुम्ही एंड मोमेंटला ह्या लोकांनी काय केलं. टीमअप ह्या लोकांची ऑलरेडी टीमअप होती. ह्या दोघांनी मला धरलं आणि नंतर ओरसा बोलवून त्याला बोलत होते की हिचे पाय बाजूला करा. त्याच्यानंतर ह्या लोकांनी जे वर्स्ट डुबवलं ना मला ह्या मोमेंटला बघा तुम्ही. आणि ह्या लोक मला डुबवायच्या प्रयत्न सक्सेसफुली फेल झालेले कारण मी मामाला धरूनच ठेवलेलं, मामाला सोडलंच. सो गाईज आम्ही लोक आता जात आहोत जेवायला. मी पूलमधून बाहेर आलो आणि ही लोक एवढं नालायक आहेत ना तर मला पूलमध्ये अख्खं डुबवलं. तिघांनी मिळून तिघा माझ्यावर बसले. तुला 3 जण लागले बुडवायला असं. शटअप. आणि मुद्दाम ना आधी मी नव्हती डुबत, ह्या लोकांनी खालून माझे पायच वर केले व मी आरामात डुबली. सो गाईज जेवायला आहे. थांबा चिकन, हे पण कसलं तरी चिकन आहे. कसलं तरी नाही तो रसा आहे काय नक्की मला माहीतच नाही. रसा बोलतात त्याला. हा चिकनचा रस्सा आणि हे थोडंसं ग्रेव्हीवाला चिकन आहे. सुका चिकन, त्याला ग्रेव्ही आहे बेसिक. पण त्याला सुका चिकन असं. चिकन म्हणजे कांद्याने केलं होतं ना ते बदलापूर. येस, तिकडे रात्री असलं असं जेवण होतं पण ते सुकं चिकन एकदम सुकं होतं ना म्हणून मी ग्रेव्हीवाला बोलतो. जेव्हा आपण माथेरानला खातो ते पण खूप सुखं असतं, एवढं ग्रेव्ही नसतं. सो आम्ही तुम्हाला जेवण एन्जॉय करून मी तुम्हाला सांगते जेवण कसं. सो गाईज आत्ता तुमचं जेवण झालं. जेवता माझी यावर थोडंसं रोस्टिंग ह्या लोकांचं झालं म्हणून मी रागावल्याचं मी बोलत नाही मनाशी. आणि जेवण वॉज टू नाईस. आता मी एकटी मस्त झोपाळा एन्जॉय करते. अरे हा झोपाळा असा अचानक का थांबला? हा तिथलं एक निघालंय बघ. नाही तर पडू आपण. एक झोपाळ्याचा पाठून निघालेलं आणि दोघी मावशी येऊन बसले. मी उठली तिकडून भाई. न बघता बसू नको कुठे. दयाशी बसली होती आणि दोघे तिला पिडायला गेलो. पिडायला यायची काय गरज होती? पण पडलं ते निघालेलंच होतं. मला तो ऑलरेडी काय सुपरमॅन असं तो असा जाणार वरती पुढे आता बाबा हत्ती येतं. जे काय असेल ते. हत्तीला तुम्ही दोन सुपरमॅन Superman आहेत ना बोलता? अरे नाही शी, लहान मुलांचं आहे ते, त्याच्यावर बसायला सांगते. पप्पा कुठे गेलं ते रेड त्याच्यावर नाही बसणार. तसं होतं कधी कधी रूममध्ये जाते बिकॉज रूम AC बंद केलेला मम्मा. नाही चालू आहे. बरं. सो गाईज आता मी लोक कॅरम खेळायला आलोय इंडोर गेम्स याच्यात. अरे वा, असा फुल कॅप्चर झाला तो मोमेंट. हाफ बॉल आहे पुढे ठेव. अरे हाफ बॉलचा पण हे असतं माहितीये. मी बोलली मी खेळते, एक्सपर्ट इथे बसले तरी पण मला खूप छान खेळता येतो कॅरम. ओके, येस, आय एम सेल्फ ऑब्सेस्ड. सो दॅट्स फॉर टुडेज व्हिडिओ. ह्याचा पुढचा पार्ट येईल म्हणजे आम्ही जेवून झाल्यानंतर कॅरम खेळलो आणि कॅरम खेळल्यानंतर आम्ही काय काय मजा केली त्याचा. आणि हा पार्ट मी आज टाकते, तो पुढचा पार्ट उद्या टाकेन. आणि असं डेली आता येतील हे जे काही पिकनिकचा जोपर्यंत व्लॉग्स आहेत ते. कारण हा अख्खा वीक मी एडिट काय केलंच नाही, एडिट करायला नाही मिळालं आणि माझा फोन गेला आहे रिपेअरिंगला म्हणून मी आता हे सगळं दुसऱ्या डिव्हाइसवरून करते. आणि हा व्लॉग खूप जास्त मोठा होत होता, हाच 15-20 मिनटाचा झाला असेल एवढाच पार्ट, म्हणून मी हा एवढाच बनवला. आता ह्याच्या पुढचा जो व्लॉग आहे तो उद्या येईल. सो स्टे ट्यून्ड. आणि हा व्लॉग कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. आणि पिकनिक आम्ही जिथे गेलेलो विलाचा वगैरे जे काय असेल ते सगळं लास्ट पार्टमध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन.